नमस्कार. माझं नाव अतुल रमेश दळवी. राहणार स्वरूपनगर, यशवंतनगर, अकलूज. मी शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर येथे 2011 पासून PA2 चेअरमन प्रशासन विभाग या पदावरती काम करत असताना त्या तत्कालीन कारखान्याचे जे चेअरमन होते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, यांच्याकडे मी कामाला असताना त्यांनी मला कारखान्यावर काम करत असताना तो कारखान्याचा पगार घेऊन माझी घरची जी काही वैयक्तिक कामं आहेत ती कामं तू कर असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या बंगल्यावर कामाला लावलं. त्यावेळेस मी त्यांच्याकडे जात असताना सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12, अपरात्री 1-1:30 असे त्याचं टायमिंग नसायचं. या दरम्यानच्या काळात सकाळी 9 वाजल्यापासून मी आलेल्या माणसांचे जे काही आवक जावक आहेत त्याच्या नोंदी, त्यानंतर ते तत्कालीन त्यावेळेस जिल्हा परिषदचे सदस्य होते, तर त्यावेळेस त्यांची जी काही प्रशासकीय सगळी कामं होती ती करायचो. त्यानंतर त्यांच्याकडे पडेल ती कामं करायचो. हे सगळं करत असताना दरम्यानच्या काळात सांगोला इथलं एक सिद्ध मल्लय्या हिरेमठ म्हणून एक मठाची जागा होती, जी लिंगायत समाजाची होती. तर त्या जागेचं प्रकरणासंदर्भात भ्रष्टाचाराचा म्हणजे अफरातफर केल्याचा एक गुन्हा दाखल झालेला होता विजापूर नगर पोलीस स्टेशन येथे. तर त्या संदर्भात मला त्यांनी तिकडे पाठवलं असता तिथले जे API होते तत्कालीन शीतल कुमार कोल्हाळ यांना जाऊन मला भेटायला सांगितले होते. त्या साहेबांना मी जेव्हा जाऊन भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होते की सांगोला येथील जी जागा आहे ती त्या जागेमध्ये जे काही आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत त्या संदर्भात त्या जागेमधले जे काही आरोपी आहेत विकास शिंदे वगैरे या सगळ्यांना मी चौकशीला बोलवलं असता त्यांनी मला चौकशीत असं सांगितलेलं आहे की जी जागा आहे ती त्याच्यामध्ये जो काही आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे तो सगळा धवलसिंह मोहिते पाटलांनी केलेला आहे. तर त्यात हे जे काही आरोपी आहेत विकास शहाजी शिंदे वगैरे व इतर काही, तर ह्यांनी आमचा कुठलाच सहभाग नसतो, आम्ही फक्त केवळ नामधारी आहोत असं सांगितल्यामुळं व हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी मला 8 लाख रुपये मागितलेले होते. या सगळ्या प्रकरणाची हकीकत मी धवलसिंह मोहिते पाटील यांना फोन करून सांगितले असता त्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडील 8 लाख रुपये हे तत्कालीन जे API होते शीतल कुमार कोल्हाळ यांना दिलं आणि ते प्रकरण त्यांनी मिटवलेलं होतं. मग हे जे प्रकरण होतं यात खरंच भ्रष्टाचार झालेला होता आणि हे प्रकरण एकदम किचकट होतं आणि त्याच्यामुळे मी हे काय करू शकलो नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा मनात राग धरून आणि त्यांना हे प्रकरण मिटवण्यासाठी 8 लाख रुपये द्यावे लागले म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा राग मनात धरून त्यांनी मला त्यांचं जे निवासस्थान आहे प्रतापगड या ठिकाणी नेऊन त्यांचे जे काही माणसं आहेत विकास शिंदे, विकास रणसिंग हे माझ्या घरी आले. त्यांनी मला त्यांच्या कमरेत रिव्हॉल्वर काढून लावून धमकी देऊन आणि माझ्या मिसेसना शिवीगाळ करून मला तिथं उचलून नेऊन मारहाण केलेली होती. त्यानंतर त्यांची माणसं परत वारंवार येत होती. या दरम्यानच्या काळात त्यांनी माझ्या व माझ्या पत्नीच्या नावे चेक घेतलेले होते, कोरे चेक. त्यातले ते चेक बाउन्स करून खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्यांची माहिती जी आहे मी तत्कालीन जे DYSP साहेब आहेत शिवपूजा साहेबांना आणि जे PS होते सुगावकर साहेब या सगळ्यांना मी फोन करून दिलेली होती. त्यांचं मुळात काम होतं की मी जेव्हा ही गोष्ट त्यांना सांगतोय तर त्यांनी मला पोलीस प्रोटेक्शन देण्याचं कर्तव्य होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही. शेवटी कसं आहे हे ह्यांच्या दबावाला राजकीय धवलसिंह मोहिते पाटील हे राजकीय दबावाचा वापर करतात, त्याच्यामुळं माझी दखल त्यावेळेस पण घेतली नाही. त्यानंतर ह्यांनी आम्हाला फक्त DYSP साहेबांनी त्यावेळेसच्या आणि सुगावकर साहेबांनी आम्हाला एवढं सांगितलं होतं की आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर फार मारहाण कुठं झाली? मला मारहाण जी आहे त्यांच्या प्रतापगड या निवासस्थानी झालेली आहे. कधी झाली? ही 2021 साली आणि त्यानंतर वारंवार झालेली आहे. ही एकदाच नाही झालेली, वारंवार झालेली आहे. मी ह्याबाबतची सगळी कल्पना मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय की तत्कालीन जे DYSP होते शिवपूजे साहेब, सुगावकर साहेब ह्यांना मी वारंवार सांगत होतो. माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत, मी त्यांना फोन रेकॉर्ड कॉल केलेले सगळे कॉल डिटेल्स आहेत, तरी त्यांनी माझ्या ह्याची दखल घेतलेली नाही आहे. त्यानंतर त्यांची लोक नेहमी पाळत ठेवून असायची आमच्या घरावर नेहमी. म्हणणं काय आता? माझं म्हणणं हेच होतं की धवलसिंह मोहिते पाटील आणि त्याचे जे काही साथीदार आहेत ह्या सगळ्यांवर रीतसर गुन्हा दाखल करावा. त्यांच्याकडून मला झालेला जो काही प्रकार आहे तो मी खरा सांगितलेला, खोटा असं काहीच नाही आहे. जे जसं घडले तसा मी माझ्या अर्जात आणि पुरावे निश्चित दिलेले आहेत. त्यांचे मला व्हॉट्सअपवरून आलेले चॅटिंग्स असतील, टेक्स्ट मेसेज असतील ज्याच्यामध्ये त्यांनी मला धमक्या दिलेल्या आहेत, त्याचे कॉल रेकॉर्डिंग आहेत
त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये कामाला होता 2011 पासून मी कामाला होतो. पगार किती होता? मला 10,000 पगारावर होतं. नंतर ते वाढत गेलेलं होतं. पदावर काम करतो. मी PA2 चेअरमन प्रशासकीय विभागात कामाला, जनरल ऑफिस मध्ये कामाला होतो. शिक्षण काय झाले तुमचं? माझं सिव्हिल डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेलं आहे. कामाला कुठं होता तुम्ही? कामाला ऍक्च्युली माझी नियुक्ती कारखान्यावरच होती, परंतु हे त्यावेळेस चेअरमन असल्यामुळे ह्यांनी काय मला सांगितलं होतं, कारखाना माझाच आहे आणि तुला तुझ्या पगाराची कुठली अडचण येणार नाही, त्यामुळं तू फक्त दर 15 दिवसाआड लेबर ऑफिसरकडे जायचं आणि तुझी फक्त हजेरी लावून घे, मी लेबर ऑफिसरला सांगतो. त्याच्यामुळे मग मला त्यांच्या बंगल्यावर प्रतापगड या निवासस्थानी काम करावं लागत होतं. या घटनेचं गांभीर्य तुम्ही पोलीस स्टेशनला मी वारंवार सांगितलेलं आहे. मी तुम्हाला या अगोदर आताही म्हणलेलं आहे की वारंवार तत्कालीन जे काय होते शिवपूजे साहेब, सुगावकर साहेब यांना सांगितलं होतं, पण त्यांनी माझी दखल घेतली नाही. मला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे. मला ह्या लोकांनी मागील 2-2.25 वर्ष घराच्या बाहेरच पडू दिलेलं नाही. नेहमी रात्री अपरात्री ह्यांची माणसं आमच्या पातळीवर घरावर आणि अजूनही जात आहेत, अजूनही आमच्या घरावर पाळत आहेत. आता ह्या सगळ्यांना वैतागून मी 31 जानेवारीला 2024 यांच्यावर धवलसिंह मोहिते पाटील व त्यांच्या साथीदारांविरोधात अर्ज दाखल केलेला आहे सगळ्या पुराव्यानिशी. पण त्यानंतर माझ्या ह्या प्रकरणाची आता जे आहेत सध्याची DYSP साहेब असतील मला आणि PI साहेब असतील, हे कसलीही दखल घेत नाहीत आणि सरळ सरळ टाळाटाळ करतात. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेत नाहीत. उपोषण कधी सोडणार तुम्ही? नाही, मला आता माझे पेशंट संपलेले आहेत. मला त्यांनी आता तात्काळ FIR दाखल करून द्यावी. मी लगेच FIR ची ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.